महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। क्षेत्र कोणतंही असो, मग ते शेती असो, शिक्षण असो, वैद्यकीय असो, तुम्ही वेगवेगळे लोकहिताचे चांगले प्रयोग केले की लोक तुमची दखल घेतात। मागच्या अनेक वर्षापासून आपल्या शेतीमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे, शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे, अशी एक वेगळी ओळख निर्माण करणारे बीड जिल्हा धारूर तालुक्यातील पांगरी या गावचे भूमिपुत्र, प्रगतशील आदर्श शेतकरी सन्माननीय धर्मराज थोरात पाटील यांच्या मुलाखतीचा आज योग। मुलाखत घेण्याचं औचित्य असं की नुकताच या ठिकाणी त्यांना लोकनेते बाबुरावजी आडसकर साहेब जीवन गौरव पुरस्कार, म्हणजे शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देऊन त्यांचा सन्मान झालेला आहे। साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। मुलाखतीच्या अनुषंगाने मला विचारायला आवडेल, खरं तर आजवर अनेक ठिकाणी तुमचा गौरव झालेला आहे। मग हा गौरव अगदी विद्यापीठाच्या मार्फत असेल, हा गौरव शासनाच्या मार्फत असेल, रोटरी क्लबच्या असेल, त्याचबरोबर सकल मराठा बांधवांच्या माध्यमातून असेल, परंतु हा गौरव होत आलेला आहे, नाही का? आणि परत आणखी नुकताच हा पुरस्कार देऊन तुमचा सन्मान झालेला आहे। प्रत्येक पुरस्कार हा आपला बळकटी देतो, बळ देतो, शाबासकी देतो, पुढे चालण्यासाठी आपल्याला एक खऱ्या अर्थानं एक ऊर्जा मिळते। या पुरस्काराच्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया, काय सांगाल नेमकं? मी धर्मराज धोंडीराम थोरात, राहणार पांगरी, तालुका केज, जिल्हा बीड। मला नुकत्याच गेल्या रविवारी पुरस्कार बाबुरावजी आडसकर लोकनेते जीवन गौरव पुरस्कार शिक्षक पतसंस्था केज यांच्यामार्फत जाहीर झाला। तर त्याबद्दल मी संस्थेचे आणि परिवाराचे खूप आभार मानतो। पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा निश्चितपणे आपल्याला एक शाबासकी भेटली असते, खरं तर आपलं कौतुक झालेलं असतं। आणि कौतुक जेव्हा होतं तेव्हा निश्चितपणे आपण सगळ्यांसाठी एक आदर्श असतो, नाही का? आज पांगरी आणि परिसरामध्ये तुम्ही सगळ्यांसाठी मार्गदर्शक आहात, आदर्श आहात। एक विचार असं वाटतं की बदलाचं जे काही वारं असतं ते काही एका दिवसात झालेलं नसतं, नाही का? ते एक विचार असं वाटतं की पहिल्यापासूनच म्हणजे बदल करण्यावर आपला भर आहे, म्हणजे अगदी वेगवेगळे प्रयोग करण्यावर भर आहे का आधी सुरुवातीला मग पारंपरिक शेती करतो? मी 1987ला 12वी सायन्स लातूरला शाहू कॉलेजला शिकायला होतो। मला पर्सेंटेज कमी आल्यामुळे पश्चाताप झाला। मी मेरिट लिस्ट योगेश्वरीमध्ये पहिल्या मेरिटमध्ये होतो, परंतु संगत गुणात म्हणा काही घरगुती कारणास्तव बंधुराज मोठे नोकरीला होते, त्यामुळे मी शेतीकडे वळलो। सुरुवातीला शेती करत असताना मी बऱ्याच बागा महाराष्ट्रातल्या बघितल्या। सुरुवातीला द्राक्ष लागवड केली, त्यानंतर मोसंबी लागवड केली। मोसंबीत चुनखडीचा प्रॉब्लेम आला, त्यानंतर मी 10 वर्ष द्राक्ष सांभाळली। लुधियानाला डॉक्टर ठोंबरे वगैरे ग्रुप करून आम्ही लुधियानाला द्राक्ष पाठवली आणि शेतीचे प्रयोग करत असताना सीड प्लॉट घेतले। नंतर मला 2002ला शेतीनिष्ठ शेतकरी वसंतराव नाईक पुरस्कार भेटला राज्यपालाच्या हातानं आणि मला अजून त्याच्यानं प्रेरणा मिळाली। मग मी त्यानंतर केशर आंब्याची 200 झाडं लावली, परत चिक्कूची 1.5 एकरची बाग लावली आणि 2 एकर पेरू लावला। तसेच नवनवीन प्रयोग शेतामध्ये करत असताना आम्ही सीड प्लॉट, सूर्यफूल, अगदी सोयाबीन, महाबीजचे हे घेऊन इतर शेतकऱ्यांसोबत गावातील बऱ्याच शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं आणि शेतकरी ग्रुप केला। नंतर मी आत्मा या संघटनेचा शासकीय असते त्याच्यामध्ये नियोजन समितीवर सदस्य म्हणून राहिलो। विद्यापीठाचे बरेच कार्यक्रम केले। ABP माझाला पण माझी गेल्या वर्षी मुलाखत घेतली होती आणि गांडूळ शेती, परत मुलगा पण माझा पदवीधर आहे आणि त्याने पण 2012ला ऋषिभूषण पुरस्कार मिळवून आज तो शेतीमध्येच प्रयोग करीत आहे। अनेक प्रयोग करतात, असं म्हणतात की शेती करायचं म्हणल्यानंतर अगदी बऱ्याच वेळेला काय असतं की आव्हानं असतात, नाही का? कधी पाणी नसतं, त्याचबरोबर अगदी काही आर्थिक अडचणी असतात, कधी शेतीमालाला भाव नसतो, काही संकट असतात। या सगळ्या गोष्टी समोर ठेवून आपण शेती करतो, नाही का? कारण सहज काहीच नाही। तर सुरुवातीपासून नेमकी काय आव्हानं होती आणि त्यावर आपण कशी मात केली नेमकी? सुरुवातीला माझ्याकडे 2 बैल होते शेतीमध्ये, त्यावेळेस माणसं मिळत होती। आता अशी परिस्थिती झाली की शेतात गडी साल धरायला तयार नाही कोणी। त्याच्यामध्ये काय शासनाचेही धोरणं असतील
लोकाला फुकट खाऊ घातल्यानंतर ते काम करायची प्रवृत्ती राहत नाही. आणि अशामध्ये आता आव्हानं बरेच आहेत किंवा शेतीत पिकलं तर चाक फिरायला लागलं, खर्च तिथंच वाढायला लागला आहे. शेतकऱ्यांनी फळबागाकडे वळलं तर जसं नोकरीवाल्या माणसाला पेन्शन मिळते तसं शेतातून सुद्धा फळबागा लागल्या तर शेतकऱ्याला एक कायमस्वरूपी उत्पन्न मिळतं. या दृष्टीने मी फळबागाकडे वळलो. तुम्ही आताच मनुष्यबळाचा उल्लेख केला की सुरुवातीच्या काळामध्ये मनुष्यबळ भरपूर होतं. मग आता शासनाचे काही धोरणं असतील किंवा आणखी काय असेल किंवा लोकांची कामं करण्याची प्रवृत्ती नसेल नाही का, तर मग यावर याचं कसं व्यवस्थापन होतं नेमकं मग? कारण मनुष्यबळ तर पाहिजे आपल्याकडे नाही का, तर मग ते सहज इथं उपलब्ध होतं का मग ते बाहेरून आणावं लागतं? मग त्याच्यानंतर मी कोरडवाहू अभियान आपल्या गावाला आलं. तर कोरडवाहू अभियानामध्ये मी एक ट्रॅक्टर घेतलं. मला सुरुवातीला 73 रुपये डाळिंबाला भाव भेटला आणि मी ते ट्रॅक्टर पण नील केलं. त्याच्यानंतर STP पंप घेतला, 900 फूट नळी, आणि लेबर मिळत नाही तर मग लेडीज बाया हे करून STPनं फळबागाच्या फवारण्या, छाटण्या आणि सोयाबीनच्या फवारण्या घेतलो. इतर टेक्निक वापरून आज नंबर 1ला उत्पन्न माझं आहे. सेंद्रिय शेतीवर तुमचा जास्त जास्त भर आहे सध्या खरं. हो. तर सेंद्रिय शेती करत असताना नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे आणि मग त्यासाठी काय नेमके आपले प्रयोग आहेत? सेंद्रिय शेतीसाठी आपण जे ड्रीप केलेलं आहे त्याच्यावर बुडाला आपण उन्हाळ्यामध्ये शेणखत टाकतो आळे करून, आणि पालापाचोळा पण त्याच्यातच टाकतो गोळा करून, जेणेकरून जे गांडूळ आहेत ते मल्चिंग केल्यामुळं पूर्ण खाऊन खत जिथल्या तिथंच ज्या वनस्पतीचं खाद्य आहे ते त्याची त्यालाच परत मिळतं. अशा दृष्टीनं आपण वाटचाल केली आणि क्वालिटी पण चांगली. आणि आरोग्याच्या दृष्टीनं आज बागाय गेलं तर बाजारात ऑर्गॅनिक मिळत नाही. ऑर्गॅनिक म्हणजे तुमच्या नेमकं काय काय आहे आता सध्या? माझ्याकडे पेरू आणि चिकू आणि केशर आंबा केशर पूर्ण ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक केशर आंबा किंवा चिकू असतील किंवा पेरू असेल, इतर जे काही फळं असतात त्या तुलनेमध्ये याला भाव म्हणजे काय असतो नेमका? जास्त असतो का आणि काही? भाव याला काय की लोकांचा ओढ ऑर्गॅनिककडे आहे. कारण का की बाबा लहान मुलं आहेत जे कार्पेट लावून आंबे पिकवले जातात, त्याच्यामध्ये लहान मुलांना संडास लागतात, तोंडाचे आजार होतात. तर त्यामुळे लोक ऑर्गॅनिककडे ओढ लागल्यामुळे घरपोच घरी येऊन आंबे 2-4 वर्षानं माझी विक्री घरी येऊन होती. लोक घरी येऊन घेऊन जातात. त्याला भाव चांगला मिळतो? भाव अगदी चांगला भेटतो. बरं, एक विचार असं वाटतं साधारणतः वर्षभर पूर्ण शेतीवर किती खर्च होतो आणि त्यातनं मग नफा किती राहतो नेमका? तर टोटल माझा खर्च जर शेतीचा पूर्ण बघितला तर जवळजवळ 8 लाख रुपये खर्च होतो आणि मला 15 लाखापर्यंत उत्पन्न भेटतंय. बऱ्याच वेळेला शेती म्हणलं की तोट्यातली शेती असा उल्लेख होतो नाही का, पण धर्माज पाटलांची शेती नफ्यातली शेती आहे. तर नफ्यात शेती आणण्यासाठी म्हणजे कशा प्रकारचं मॅनेजमेंट आतापर्यंत राहिलं ते सांगा. कारण बऱ्याच वेळा काय असतं की यावर्षी काहीच राहिलं नाही, राहिलं तर काठावर राहिलं नाही का, म्हणजे ओरड म्हणतात नाही पण खरं तर ही सत्य परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. मग पाटलाने असं काय केलं नेमकं की सतत शेती त्यांची फायद्यामध्ये आणि नफ्यात राहिली? एक तर फळबाग लागवड करताना सुरुवातीलाच, आणि दुसरी गोष्ट आपण जे सोयाबीन घेतो इतरच्या शेतकऱ्यापेक्षा मला त्याचे 10-15% पैसे जास्त भेटतात सीड प्लॉट केल्यामुळे. आणि फळबागेचा स्प्रिंकलरचे याचे सट 4-5 माझ्याकडं. रबीला पण हरभरा घेतो आणि नियोजनबद्ध शेती केली. खर्च म्हणजे ताळमेळ ठेवूनच हिशोब ठेवून करायचं. तुम्ही नांगरणी करण्यापासूनचा हिशोब जर ठेवला शेतात पीक बाजारात जाईपर्यंत तर शेती ही फायद्यात आहे, फायद्यामध्ये आहे. हो. कुठल्याही गोष्टी करत असताना त्याचा नफा तोटा असतोच नाही का, परंतु जर नफ्यात जायचं असेल आपल्याला तर त्याचं आपलं व्यवस्थापन पाहिजे अगदी खर्चापासून नाही का. कारण कुठं आपला खर्च किती करायचा आहे आणि नेमकं मार्केट काय सांगतं आपल्याला त्यानुसार आपण अगदी जागा राहायला पाहिजे. खरं तर तुम्ही आता उल्लेख केला की केशर आंबे, चिकू असतील किंवा पेरू असेल, तर याचं मार्केट लोकलच आहे का बाहेर पण हे करता? मग अंबाजोगाई, धारूर परिसरात लोक घेऊन जातात माझ्याकडनं इथून आंबे. आणि चिकूचीला आपले स्थानिक आडाष्टेचे बागवन घेतात, सौदा पण घेतात ते आणि चिल्लर पण घेतात. बरं, आता हा जो पुरस्कार मिळाला आहे नाही का, लोकनेते कैलासवासी बाबुरावजी आडसकर साहेब जीवन गौरव पुरस्कार, खरं तर या पुरस्कारामुळे तुमचं नाव खूप चर्चेत आलेलं आहे. अगदी दुरून तुम्हाला फोन येत आहेत, लोक तुमचं अभिनंदन करत आहेत.
आणखी काय मानायचं नेमकं, आणखी कुठले कुठले आता प्रयोग आपल्याला राबवायचे आहेत? नाही, हा पुरस्कार भेटल्यापर्यंत भेटल्यानंतर तर मला डबल हातीचं बळ आलं. अच्छा, बरं. आणि माझी पत्नीचा पण यामध्ये सहभाग आहे. 2 मुलं आहेत, दोन्ही पदवीधर आहेत. एक बुलढाणा बँकेत आहे, दुसरा कृषीभूषण झालेला आहे आणि तो पण 24 तास शेतीमध्ये राबतो. आणि ट्रॅक्टरच्या ह्याच्यामुळं मनुष्यबळ कमी लागल्यामुळं मी अगदी खुशीत शेती करतो. लोकनेते कैलासवासी बाबुरावजी आडसकर साहेब जीवन गौरव पुरस्कार, अगदी शेतीमध्ये मागच्या अनेक वर्षापासून वेगवेगळे प्रयोग करत असलेले धर्मराजजी थोरात पाटील यांचा हा पुरस्कार देऊन अगदी उचित सन्मान केला आहे. परत एकदा तुम्हाला न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चितच ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.